त्याचा एक नियम आहे बघा, स्वतःहून कधीही हसणार नाही. कारण की आपण जेव्हा आरशासमोर उभा राहतो, जेव्हा आपण हसतो तेव्हाच आपली प्रतिमा असणार ना. मग तसंच आपल्या जगण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदला. जगाचा विचार करून जगण्यापेक्षा स्वतःचा विचार करून जगा. कारण की जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल येते ना, ती खरोखरची असली पाहिजे, डुप्लिकेट कधीही असली नाही पाहिजे. स्वतःहून कधीतरी हसा, स्वतः आनंदी राहा. जेव्हा तुम्ही स्वतःहून हसताल, आनंदी राहताल, तेव्हा जग तुम्हाला ते हसणं आणि आनंद नक्कीच दुप्पट करणार आहे. म्हणून जगाचा विचार करायचाच नाही. जगाचा विचार जर तुम्ही करत राहिले ना, तर तुम्ही कधीच हसू शकत नाहीत आणि कधीच आनंदी राहू शकत नाहीत. कारण जग फक्त नाव ठेवायला असतं. म्हणून कधीतरी स्वतःचा विचार करा. मी कशी खुश राहील याचा नक्की विचार करा. कारण दुसरे कसे खुश राहतील याचा आपण विचार करता करता आपली 50शी पण निघून जाते. तरीसुद्धा आपल्याला कळत नाही की मी दुसऱ्याला कसं खुश ठेवू. म्हणून हा विचार आता सोडून द्यायचा. राहिलेले दिवस हे स्वतःसाठी जगायचे. कारण की कोणता दिवस आपला शेवटचा असेल हा कोणालाही सांगता येत नाही. म्हणून आहे तो दिवस ना भरभरून जगून घ्या आणि स्वतःसाठी नक्की जगा. आणि असं जगा की तो आनंद आहे ना आपल्याला मागील दिवसाची आठवण कधीही काढून देणार नाही. आणि तो स्वतः म्हणेल की तू जर पहिल्यापासून अशी जगली असते ना, आज तू पुढच्या कुठं असते. म्हणून चेहऱ्यावरचं आपले हसू कधीच जाऊन द्यायचं नाही. हसायचं आणि नेहमी आनंदी राहायचं.